चला फायनली आपण ही सगळ्यात सोपी आणि टेस्टी रेसिपी आज बनवणार सो आहे. बऱ्याच दिवसापासून अमित वॉज आस्किंग फॉर मिल्क ब्रेड. रेसिपी तर बघून मला खूप सोपी वाटली, कारण इन्ग्रेडियंट पण जास्त लागत नाही, सगळे घरात आहेत. सो म्हटलं चला ट्राय करूयात. इथे सगळ्यात मेन गोष्ट, पॅन एकदम सपाट सिलेक्ट करायचा. माझा थोडासा मधून वरती होता, सो मला थोडंसं नंतर प्रॉब्लेम झाला. इथे ब्रेड आपल्याला चांगले तुपात शेकून घ्यायचे, छान असे क्रिस्पी होऊन द्यायचे. आणि त्याच्यानंतर इथे मला ऑलमोस्ट 1 ग्लास दूध लागलं. आणि बघा, पॅन माझा मध्येच वरती असल्यामुळे सगळ्या साईडलाच दूध पळत होतं, सो मला खूप जास्त कष्ट लागले, पण फायनली हे बनलं. सो आता मी वेट करते की अमित कधी येतोय, कारण त्याला खायचं होतं. आणि आता मला सगळ्यात मेन प्रश्न पडला की मी याला दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर कसं करणार आहे, कारण ते काही उचलता येत नाही, सगळं तुटतंय. आणि आता ह्याच्यावरती हनी घालायचं आहे. मे बी बघू, ट्राय करते, पण नाहीतर मग अमितला डायरेक्ट पॅन सकटच खायला द्यावं लागणार आहे. आणि नॉर्मली लवकर येतो आज, आता लवकर म्हटलं येईपर्यंत बनवावं, तर अजून काय त्याचा तपास नाही आहे. आणि मला हे टेन्शन आलं होतं की दुसऱ्या डिशमध्ये कसं ट्रान्सफर करू, पण खूप इझिली ट्रान्सफर झालं. आणि ह्याच्यावरती तुम्ही भरभरून हनी घालायचं आणि खायचं. असलं डिलिशियस लागतं म्हणून सांगू, खरंच माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय केली पाहिजे. 5 मिनिट खूप झाले बनवायला.